हे अत्यंत महत्त्वाचं अधिवेशन आहे आणि विदर्भाला प्रामुख्याने न्याय देण्याकरता विदर्भातील शेतकरी कष्टकऱ्यांना न्याय देण्याकरता आणि विदर्भाचे प्रश्न सोडवण्याकरता या अधिवेशनाचं महत्त्व आहे। नागपूर कराराप्रमाणे या अधिवेशनामध्ये खास करून विदर्भातली जनता जी मंत्री महोदयाला भेटण्याला येणार आहे साहजिक अपेक्षा आमचं सरकार पूर्ण करेल आणि सरकारने जो मॅनिफेस्टो दिला आहे, जाहीरनामा दिला आहे जनतेच्या विकासाचा, तो जाहीरनामा देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार पूर्ण करेल। खरं तर विरोधकाची पायाखालची वाळू घसरली आहे। त्यांनी आता थोडं आत्मपरीक्षण केलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे। जर ते ईव्हीएमवर दोष देऊन आपला वेळ काढत असेल तर यापेक्षाही वाईट परिस्थिती पुढच्या काळामध्ये विरोधकाची होईल। आत्मपरीक्षण न करता केवळ एक जनतेमध्ये कन्फ्युजन करून ईव्हीएमवर आरोप करून जनादेशाचा अपमान विरोधक करता आहे, जनादेशाला डावलतात आहे। जनादेशाचा अपमान करणे म्हणजे संविधानाचा अपमान करणे आहे। संविधानाने जनतेला मतदान करण्याचा अधिकार दिला आणि तो मतदान केल्यानंतर जनतेला या पद्धतीने क्रिटिसाइज करणे म्हणजे ईव्हीएमवर दोष देणे म्हणजे मतदारांच्या विश्वासार्हतेवर त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण करणे आहे। आणि म्हणून विरोधकांनी किमान काय वस्तुस्थिती आहे तपासली पाहिजे, काय कारण काय त्यांना या ठिकाणी त्यांची अवस्था ही झाली हे तपासलं पाहिजे असं मला वाटतं। आरोप करतायत की आंदोलकांना बेदम मारहाण केलेली आहे, निष्पाप महिलांवर अत्याचार केल्याचे व्हिडिओ माझ्याकडे मी विधानसभेत मांडले। नाही, असं आहे की घटना दुर्दैवी आहे, पण त्या ठिकाणी आरोपीला तात्काळ अटक झाली आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तातडीनं कारवाई केली, सरकारने तातडीने कारवाई केली, पण नंतर मात्र जो प्रक्षोभ झाला त्या प्रक्षोभाचं त्या ठिकाणी ज्या पद्धतीने तोडफोड सुरू होती, ज्या पद्धतीने आंदोलन सुरू होतं, त्यामुळे सरकार आणि आंदोलनकर्त्यामध्ये योग्य समन्वय झाला। नंतर ते आंदोलन संपलं, पण थोडी जे बाचाबाची किंवा जे निर्माण झाला त्यामध्ये जरी नितीन राऊतांनी विधानसभेत मांडलं तर आमचे मुख्यमंत्री त्यांना योग्य उत्तर देतील। तपास पूर्ण त्या ठिकाणी तपास जो केला सरकारने ते तपास मांडतील। माननीय मुख्यमंत्र्यांनी कालच सांगितलं की मी विधानसभेत मांडणार आहे। काल मुख्यमंत्री म्हटले होते की विधान भवनात चर्चा करावी, बाहेर माध्यमांवर चर्चा करू नये। अंबादास दानवे म्हणतात तुम्ही फक्त खोटं बोलला का, आम्ही विधानसभेत सुद्धा तयारी सध्या जरा थोडे आता शॉक मध्ये आहेत। 40 व्होल्टचा करंट लागला आहे आणि त्यामुळे जरा त्यांची अवस्था थोडी दुरुस्त व्हायला थोडा वेळ लागेल। सध्या आता विरोधक म्हणून ते आपली भूमिका पार पाडतात आहे, पण ते शॉकच्या बाहेर निघाले नाही आहे। त्यांना लोकांनी मोठा शॉक दिला आहे, तर पुढं काहीतरी परिवर्तन होईल। भाजपमध्ये एक पद आणि एक व्यक्ती असतं। तुम्ही प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री देखील आहात। प्रदेशाध्यक्षासाठी पुन्हा दुसऱ्या नावाची चर्चा आहे, काय विदर्भाचं नाव असेल काय? आमचे केंद्रीय नेतृत्व याबद्दल चर्चा करेल आणि केंद्रीय नेतृत्व जे निर्णय करतं ते आमच्या पक्षामध्ये अंतिम असतं आणि शेवटी एका पदावर एकच व्यक्ती आमच्या पक्षात काम करतं आणि त्यामुळं जी काही व्यवस्था ठरेल त्या व्यवस्थेचं पुढे जाऊ। विदर्भाचं नाव असेल का? विदर्भाचं नाव असेल का? नतीजे सामने आने के बाद लगातार ईवीएम पर हमलावर है विपक्ष, लेकिन अब उमर अब्दुल्ला जो कि पार्टनर है, जीतते हैं तब तो ईवीएम का ठेका नहीं पड़ता। देखिए, पूरा देश कहता है 140 करोड़ भारतीय कहते हैं और महाराष्ट्र के 14 करोड़ महाराष्ट्र के लोग कहते हैं, जनता कहती है कि ये झूठी अफवाह है, महाविकास आघाड़ी फैला रही है। जब वो जीतते हैं तब ईवीएम अच्छी होती है, जब वो हारते हैं ईवीएम खराब होती है। अभी उन्होंने सबक नहीं सीखा तो आने वाले पंचायत चुनाव में जनता उनको धो डालेगी। अगर वो आकलन नहीं कर पा रहे चुनाव हारने का तो हम क्या करें? हम तो जनता में जा रहे हैं, हम जनता में जाकर हम फिर एक बार चुनाव की तैयारी कर रहे हैं। हम 1.5 करोड़ सदस्यता अभियान भी कर रहे हैं भारतीय जनता पार्टी का। हम 1.5 करोड़ घर जाना चाहते हैं। हम निश्चित रूप से हम अपना काम कर रहे हैं, लेकिन कांग्रेस पार्टी
ईवीएम पर दोष देकर खुद के पांव पर फिर एक बार कुल्हाड़ी मार रही है, क्योंकि ईवीएम कभी जीत नहीं सकते। उन्होंने आत्मविश्वास खो दिया है, विश्वास खो दिया है। देरी भी एक बड़ा मुद्दा बना है। भाई कल तो लेकिन कांग्रेस पार्टी ईवीएम पर दोष देकर खुद के पांव पर फिर एक बार कुल्हाड़ी मार रही है, क्योंकि ईवीएम का दोष देकर वो कभी जीत नहीं सकते। उन्होंने आत्मविश्वास खो दिया है, विश्वास खो दिया है। विपक्ष द्वारा 2.5 ईयर फॉर्मूला और पोर्टफोलियो में देरी भी एक बड़ा मुद्दा बनाया जा रहा है। अरे भाई कल तो एक्सपांशन हुआ है, कल तो एक्सपांशन हुआ और पोर्टफोलियो में कोई देरी नहीं है, पोर्टफोलियो में कोई झगड़ा नहीं है। मैं खुद उस जो चर्चा में हूँ और वो चर्चा में बिल्कुल सीधा सीधा सारा विषय खत्म हो चुका है। आप मीडिया ही चलाते हो कि पोर्टफोलियो में ऐसा हो रहा है, कुछ नहीं है। हमारे तीनों नेता बैठकर और मैं भी उसके साथ में बहुत बार बैठा हूँ, कुछ भी नहीं है। आपको जल्दी इसका निर्णय मिल जाएगा।